अंतिम सामना अर्थात मेगा फायनल रणसंग्रामाला होते सुरुवात. गोलंदाज तयार. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला भिरकवून देण्याचा प्रयत्न, परंतु इतकासा पाठवरती चेंडू येणार नाही आणि पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये संपूर्णपणे डॉट. सलामीची जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. एका बाजूने मुळशी तालुका टेनिस क्रिकेटचा बाहुबली, नक्की ज्या खेळाडूला पंचक्रोशीमध्ये ओळखलं जातं तो प्रसाद पवळे, तर दुसऱ्या बाजूने संघाचा असणारा उपसंघनायक हँडसम प्रताप शितोळे. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये मोठी अपील, लाऊड अपील तिथे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. मोठी विकेट आली आहे. प्रसाद पवळे झालाय बाद. मोठी विकेट. इथे नका क्रमांक पहिला. या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. श्रीराम प्रतिष्ठानचे असणारे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत भाऊ बुचडे यांच्या माध्यमातून सुमित राजिवडे या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी दिले जाणार आहे. धन्यवाद. सन्माननीय देवदास भाऊ मेमने यांच्याकडून देखील पारितोषिक आलेलं. दोन्ही संघांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक दोन्ही संघांसाठी या ठिकाणी दिलेलं आहे. सामना संपल्यानंतर दोन्ही संघाला ते पारितोषिक दिलं जाईल. मुख्य व्यासपीठावरती ते पारितोषिक जमा आहे. पहिल्या चेंडूवरती इथे मैदानाच्या आतमध्ये नक्की शांतता, परंतु दुसऱ्या चेंडूवरती प्रसाद पवळेला बाद केलंय. ज्या प्रसाद पवळेने कित्येक वर्ष या मुळशीच्या क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातलाय, तो फलंदाज अगदी स्वस्तात मैदानाच्या आतमध्ये पास झाल्यानंतर नवीन बॅटर त्याच्या पावलाने मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. द हार्ड हिटर गणेश मैदानाच्या आतमध्ये झालाय दाखल. गोलंदाज पुन्हा तयार. हा चेंडू आडव्या पाटने खेळलाय. 30 सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू पुन्हा डॉट पाहायला मिळेल. प्रसाद पवळे देखील पहिला चेंडू त्या क्षेत्रामध्ये खेळला होता. तो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला पाठपुरा झाला होता. इथे गणेश देखील पहिला चेंडू त्या क्षेत्रामध्ये खेळलाय आणि तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पुन्हा एकदा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय तो डॉट. गणेश जाधव आणि त्याच्या साथीला प्रताप शितोळे. तर गोलंदाजीच्या मार्कमध्ये पाहता षटक क्रमांक 1 मध्ये मावळ तालुक्यामध्ये सातत्याने ज्या खेळाडूचा दबदबा राहिलाय, सातत्याने ऐकून म्हणून नक्की ज्या खेळाडूला बोलवलं जातं तो खेळाडू आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्कवरती सुमित षटक क्रमांक 1 मध्ये मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करतोय. या दरम्यान मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवे टिपला जाईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. सुमित राजिवड्याच्या या जबरदस्त गोलंदाजीसाठी आपण पाहतोय पारितोषिक ठिकाणी असणार आहे. हिवडगावचे उद्योजक आदरणीय महेंद्रभाऊ राजिवडे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक सुमित राजिवड्याच्या या गोलंदाजीसाठी आहे. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज गणेश देखील अगदी स्वस्तात पास झालेला आहे. षटक क्रमांक 1 चांगली सुरुवात सुमित राजिवडे आपल्या संघासाठी नक्कीच करताना पाहायला मिळेल. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली आहे, परंतु नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होता जयेश शेलार अर्थात जॉन्टी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. संघातील प्रमुख खेळाडू, प्रमुख अष्टपैलू खेळाडू जो आता दाखल झालेला आहे. पहिला चेंडू पुढे सरसावं डान्सिंग डाऊन द विकेट खेळायचा होता, परंतु हा चेंडू आपण पाहतो उजव्या बाहेर पंचांच्या हात जमिनीला समांतर झालेत आणि कळवलं गेलं हा चेंडू खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर धाव येणार आहे आणि अवंतर धाव्याने कासरसाई संघाच्या धावपलकाचा श्री गणेश होतोय. संघाचं खात फलकावरती 1 धाव धावपलकावरती नोंदवलेली आहे. एका बाजूने आपण पाहतोय मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूने मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खेळणारा संघ आहे. हा चेंडू पुन्हा एकदा भन्नाट वेगाचा होता. हा चेंडू शरीराचा वेध घेईल आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडू आलाय तो डॉट. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला षटकाचा खेळ सुरू असताना नक्कीच नियंत्रण मिळवलंय गोलंदाज आणि पहिला चेंडू नक्कीच फेकत असताना, पहिला षटक फेकत असताना 2 विकेट मिळवल्यात आणि 1 धाव जी अवंतर धावेच्या मदतीने नक्कीच मैदानाच्या आतमध्ये खर्च केली. चांगली सुरुवात जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आता या षटकातील अखेरचा शेवटचा चेंडू असणार आहे. गोलंदाज या टप्प्याचा बॉल, मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेत आणि टिपला जाईल. अमित चेंडूच्या खाली होता, चांगला झेल
आणि तिसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या षटकाचा खेळ झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 1 धाव जी संघाच्या धावफलकावरती आहेत, परंतु 3 विकेट आल्यात. चिंताजनक गोष्ट जी मुळशी सम्राट कासासाई असताना आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय तो संघाचा लीडर, संघाचा मुख्य नेता मैदानावरती लढताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने प्रताप आहे तर दुसऱ्या बाजूने अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. चांगली सुरुवात करू दुसऱ्या बाजूने सुमित राजवडेने करून दिली आहे. स्वामी विवेकानंद एक सुंदर वाक्य ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला. वेल बिगिनिंग इज द हाफ सक्सेस. एक चांगली सुरुवात निम्म यश आल्याप्रमाणे असतं आणि नक्कीच इथे चांगली सुरुवात केली आहे. 3 विकेट नक्कीच मिळवल्या. 3 फलंदाज जे माघारी जाताना पाहायला मिळालेत. तर आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती अमित सावळे हा गोलंदाज पावर त्याच्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. स्कोर कार्ड वरती 1 धाव स्कोर कार्ड वरती आहे. प्रताप आणि अक्षय ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. ज्या जोडीने हे मुळशीचं क्रिकेट कित्येक वर्ष गाजून ठेवलंय. या मुळशीच्या क्रिकेटमध्ये आपल्या गावाचं नाव, आपल्या संघाचं नाव ज्याप्रमाणे ठेवलेलं आहे मुळशी सम्राट, त्याप्रमाणे कामगिरी या जोडीने केलेली आहे. ते नाव मोठं करण्यामध्ये या जोडीचं देखील फार मोठं योगदान आहे. आता या सामन्यामध्ये मेगा फायनल मध्ये घरच्या स्पर्धेमध्ये काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये होणार आहे. खोलवट टप्प्याचा बॉल प्रताप शितोळे द हाय अँड हँडसम ब्रँडेड स्ट्रोक षटकार. स्पर्धेच्या निमित्तानं शुभागमन मान्यवरांच्या ठिकाणी होतो ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक यांच्या माध्यमातून लाभले तब्बल 61,000 रुपयांचं पारितोषिक. सन्माननीय उद्योजक सचिन दादा मांदळे यांचं या ठिकाणी शुभागमन दादांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांचं शुभागमन झालंय आणि प्रताप शितोळे दाखवून देतोय मी देखील काही कच्च्या गुरुता केला नाहीये. पहिला चेंडू खेळलाय आणि पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय प्रतापच्या पाठमधून. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या स्पर्धेचे प्रमुख बक्षीसदाते सन्माननीय गुलाबदादा लेणे याही मान्यवरांच्या या ठिकाणी शुभागमन. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. सर्व मान्यवरांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. मैदानाच्या आतमध्ये पाहतो दरम्यानच्या काळामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 8 धाव. धावफलकावरती 8. या दोन संघांमध्ये पडली आहे गाठ. कोण कोणाची लावणार वाट. एका बाजूने मुळशी सम्राट कासरसाई तर त्यांच्या विरोधामध्ये माणुसकी वॉरियर्स दिवड. या दोन संघांमध्ये हा रणसंग्राम मेगा फायनल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. टप्प्याचा बॉल अक्षय साठी बिग टाइम स्ट्रोक. इथे होतोय काय 79 क्रमांकाची जर्सी प्रदान केलेला क्षेत्ररक्षक सुखी करतोय तिथे मैदानाच्या आतमध्ये. अक्षय शितोळेला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलंय. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. अक्षय शितोळे ज्या फलंदाजाने बाभळ तालुका असेल, मुळशी तालुका असेल, भोर तालुका असेल, हवेली तालुका असेल, बेल्ला तालुका असेल, संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये वर्चस्व गाजवलेलं आहे. कित्येक स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून नक्कीच या खेळाडूला आपण खेळताना पाहिलंय. त्या फलंदाजाला इथे मैदानाच्या आतमध्ये दिलंय ते जीवनदान. दरम्यानचा चेंडू हलक्या हाताने खेळला जाईल आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये जी येताना पाहायला मिळते. नेक्स्ट बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती
10 धाबा जे आपण पाहतो संघाच्या धबलकावरती स्कोर कार्ड वरती नोंदवताना पाहायला मिळते. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 6 षटकांचा सामना आपण खेळतोय त्यामध्ये पहिले दोन षटक जे पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. अकुल टप्प्याचा बॉल यावेळी हलक्या हाताने चेंडू खेळला नकार कळवला. माघारी गेला त्यानंतर अक्षय ज्यावेळी फटका खेळला त्याच वेळी जागा सोडली होती परंतु त्यानंतर नकार आला प्रताप कडून थांबवलं. नकार कळवला धावेसाठी. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तो डॉट. 10 धावा. षटक क्रमांक 1 साठी खऱ्या अर्थानं 2000 रुपयांचं बक्षीस सामान्य श्रीकांतदादा बुचडे पाटील यांच्या माध्यमातून जमा केले गेले. मनपूर्वक आभार. यावेळी रिव्हर्सचा अटे मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये लाऊड अपील मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो एच साठी रिव्ह्यू नाहीये. वाईड नो बॉल बीमर साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. त्या ठिकाणी हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला डॉट. षटक क्रमांक 2 संपला. पॉवर प्लेचा खेळ पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतोय नक्कीच रिव्हर्स संघाने वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु प्रतापने देखील एक षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळलाय आणि त्यानंतर संघाचे धावफलक आपण पाहतो आतापर्यंत एकूण नोंदवले गेले ते 10 धावेवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी असताना प्रताप आणि अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना आपण पाहणार आहे. पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला तर गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील दुसरं सांघिक क्रमांकाचा 3रा षटक घेऊन सुमित राजिवडे हा गोलंदाजीच्या मार्कवरती नक्कीच दाखल झाला. अफलातून सुरुवात आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी या खेळाडूने केली असताना षटक क्रमांक 1 मध्ये 3 विकेट मिळवले. 3 मोठे फलंदाज 3 नामवंत फलंदाज अगदी स्वस्तात माघारी पाठवले आणि त्यानंतर मात्र मैदानाच्या आतमध्ये धावेंचा वेग कमी झाला होता परंतु प्रतापच्या पाठपणे एक षटकार आलाय. आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कमध्ये सुमित असेल आणि पहिला चेंडू फेस करण्यासाठी प्रताप शितोळेचं मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक ऑन पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 10 धावा स्कोर कार्ड वरती नोंदवलेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज तयार. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा दिशा दिली आहे चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलेला लॉंग ऑफ मध्ये लॉंग ऑफ तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला अडवेल आणि या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळते ती एक धाव. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये ते एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. फलक पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती डबल एक का अर्थात 11 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेला हा मुळशी तालुका पर्वत रागाने घेरलेला हा मुळशी तालुका कुस्त्यांसाठी ओळखला जाणारा मुळशी तालुका शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला मुळशी तालुका आणि या मुळशी तालुक्यामध्ये आपण पाहतोय हा क्रिकेटचा रणसंग्राम समस्त ग्रामस्थ मंडळी कासरसाई यांच्या माध्यमातून नक्कीच सर्वांच्या भेटीला दरम्यान नो बॉल भीमर चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तिथे खेळवलं जाईल आणि त्याच्यावरती मिळतात त्या 2 धावा. हॅलो ठीक. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेणारे हिवडगावचे युवा उद्योजक श्री गुरु एंटरप्राइजेस सर्व प्रेमभाऊ सावळे यांचं देखील कासरसाई कर्नाटकाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्रीकांतदादा बुचडे पाटील देखील या ठिकाणी युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भाऊंचं देखील कासरसाई कर्नाटकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा आपण जगभरामध्ये दाखवतोय. भोर पंचायत समितीचे असणारे माजी सभापती स्वप्नील दादा जाधव त्याचप्रमाणे मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष सन्माननीय प्रशांत दादा जाधव यांच्या सौजन्याने ही स्पर्धा आपण घर बसल्या पाहू शकतोय. गोलंदाज तयार. अकोट टप्प्याचा बॉल अक्षय शितोळे त्याच्यावरती तुटून पडला. प्रयत्न सुरेख होता. फ्री हिटचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये नक्कीच होता त्याच्यावरती आक्रमणाचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांना विचार नाही. चेंडू सुखरूपरित्या अडवला आहे की नाही त्यासाठी मात्र तिसऱ्या पंचांना विचारणा केली गेली आहे. त्या ठिकाणी चेंडू अडवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये फ्री हिटच्या चेंडूवरती आलेली आहे.
आणि स्कोरकार्ड मैदानाच्या आतमध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 15 धावा धावफलकावरती आहेत. अकोट टप्प्याचा बॉल यावेळी मैदानाच्या आतमध्ये, तिथे मैदानाच्या आतमध्ये होतोय काय, झेल मैदानाच्या आतमध्ये सुटलाय. संघाच्या संघनायकाकडून चुकी होतीये, तिथे झेल सुटलाय मैदानाच्या आतमध्ये. जीवनदान मिळालंय प्रतापला. अक्षयला एक जीवनदान मिळालंय, प्रतापला एक जीवनदान. आणि जीवनदान किती घातक असतात तर मित्रांनो, ते आपण अनेक वेळा अनेक मैदानावरती पाहिलं. या मैदानावरती देखील अनेक विक्रम ते जीवनदान मिळाले तर नक्कीच नक्कीच नोंदवले गेलेले आहेत. आता मिळालेल्या जीवनाचा फायदा दोन्ही फलंदाज करतील का? आपल्या गावासाठी, आपल्या संघासाठी महत्वाचं योगदान नक्कीच इथं दिलं जाणार का? फुलटॉस, फुलटॉस जीवनदान दिलं. मग हा घ्या बंगाली रसगुल्ला. चरण षटकार. थँक्यू. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहत असताना या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जर पाहिलं तब्बल 81,000 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ठेवलं गेलेलं आहे. हिंजवडी आयटी नगरीचे असणारे विद्यमान सरपंच सन्माननीय गणेश भाऊ जांभूळकर, त्याचप्रमाणे कासर सायगावचे असणारे बाजी सन्माननीय बाळासाहेबजी भिंतडे, त्याचप्रमाणे अरब कंस्ट्रक्शनचे असणारे सर्वा भरत शेठ झरे यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. तर द्वितीय क्रमांकाचं पाहिलं तब्बल 61,000 रुपये मान आयटी नगरीचे असणारे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय रविभाऊ बोडके, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय सचिनदादा मांदळे यांच्या माध्यमातून तब्बल 61,000 रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक लाभलंय. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक तब्बल 41,000 रुपये पुणे जिल्हा युवा काँग्रेसचे असणारे उपाध्यक्ष सन्माननीय ललित भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे मुळशी तालुका काँग्रेसचे असणारे उपाध्यक्ष, त्याचप्रमाणे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय गुलाब काका लेने, फेअर डिलिव्हरी यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लाभलेलं. तब्बल 21,000 रुपये सन्माननीय स्वप्नील बाप्पू केमसे माजी उपसरपंच, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय सागरदादा शितोळे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लाभलेलं आहे. पंचम क्रमांकाचं पाहिलं तब्बल 15,000 रुपये माजी उपसरपंच कासरसाई कुंडलिक भाऊ शिंदे, त्याचप्रमाणे विद्यमान उपसरपंच कासरसाई सन्माननीय स्वप्नील भाऊ कुंभार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लाभलेलं आहे. दरम्यान आपण पाहतोय षटकार मैदानाच्या आतमध्ये 21 धावा स्कोरकार्ड वरती आहेत. फलबल टप्प्याचा बॉल खोदून काढला ऑन साइडला मिड विकेट वरतून डीप मधून क्षेत्ररक्षक येईल चेंडू वरती. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये घेतले. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. एका धावेवरती समाधान मानलं गेलं. श्रीकांत दादा बुचडे पाटील यांच्याकडून सुमित राजवडेच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयांचा पारितोषिक असणार. परंतु इथे अखेरचा चेंडू या षटकातील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अनिल काकांकडून प्रताप शितोळे यांच्यासाठी आत्ताच्या षटकाराला 100 रुपयांचं पारितोषिक जमा झालेलं आहे. स्कोरकार्ड वरती 22 धावा स्कोरकार्ड वरती 3 गड्यांच्या मोबाईल मध्ये. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ अखेरचा बॉल आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इष्टांच्या मागे ट्रॅव्हल होईल. धक्कार कळवला धावेसाठी अक्षयने. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय तो डॉट. पहिल्या डावातील निम्मा डाव झालाय आणि स्कोरकार्ड वरती नोंदवले गेले तर 22 धावा 3 गड्यांच्या मोबाईल मध्ये. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा उभी राहत असताना ज्यांच्या माध्यमातून बॉल आणि स्टंप सौजन्य झालेले आहेत. उद्योजक सन्माननीय बाळासाहेबजी भोते, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय कुंडलिक दादा टेमगिरे, ही मान्यवरांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने या स्पर्धेतील बेस्ट बॉलर सर्वोत्तम गोलंदाज या किताबासाठी उद्योजक सन्माननीय रामदास भाऊ शेडगे यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे बेस्ट बॅट्समन या किताबासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक लाभलेलं आहे. त्यांचं सन्माननीय मनोजदादा पारखी या मान्यवरांच्या वतीने ते पारितोषिक लाभले. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज या किताबासाठी तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक सन्माननीय संतोषदादा काटे या मान्यवरांच्या माध्यमातून लाभले. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी मंडप व्यवसाय यांच्या सौजन्य लाभले. कासासाई गावचे असताना माझे सरपंच सन्माननीय राजाभाऊ युवराज भाऊ कलाटे, त्याचप्रमाणे उद्योजक सन्माननीय हनुमंत दादा भावकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मंडप सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ही स्पर्धा उभी राहत असताना या स्पर्धेतील सर्व मानाचे चषक ज्यांच्या माध्यमातून लाभलेत. मुळशी तालुका शिवसेना संघटक माजी उपसरपंच सन्मान्य माऊली आबा केमसे, त्याचप्रमाणे उद्योजक सन्मान्य विजयदादा पिंपळे यांच्या माध्यमातून ते पारितोषिक लाभले. दरम्यान चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सनसनीत चौकार.
थँक्यू थँक्यू. त्याचप्रमाणे ही स्पर्धा उभी राहत असताना बॉल आणि स्टंप त्यांच्या उद्योजक कार्तिक दादा पाटील यांचा देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त. स्कोरकार्ड वरती जाऊया. स्कोरकार्ड वरती नोंदवल्या गेल्या त्या 26 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. या दरम्यान अक्रॉस द पॅट प्रताप शितळे सेट ऑन फायर षटकार. थँक्यू. स्कोरकार्ड वरती अब तक 32 चौकारा पाठोपाठ षटकाराचं स्वागत झालं धावफलकावरती आणि स्कोरकार्ड जाऊन पोहोचला त्या 32 धाव्यांवरती. 32 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय अमित सावळे वैयक्तिक दुसरं सांघिक चौथ्या क्रमांकाचं षटक घेऊन दाखल झालाय. त्याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमण चढवलंय प्रताप शितोळेने. बलवा टप्प्याचा बॉल खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती एक टप्पा घेतला अगदी सीमा रेषेच्या जवळ. वा सुरेख सुरेख चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण झालेल्या आहेत. सिद्धेश सिद्धेश आपण पाहतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना लॉंग ऑन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये केलेले 2 धावा मैदानाच्या आतमध्ये स्पर्धेचे त्या ठिकाणी शुभागमन होते सन्मान्य पुंडलिक भाऊ शिंदेच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी क्रमांकाचं पारितोषिक लाभलेलं आहे. मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मान्यवरांचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू तो बॉल खेळपट्टीच्या बाहेर पडलेला चेंडू त्या ठिकाणी नो बॉल घोषित केला गेलाय. अभंतर धाव मैदानाच्या आतमध्ये येणार आहे आणि अभंतर धावेने स्कोरकार्ड वाढेल. स्कोरकार्ड वरती 35 धावा स्कोरकार्ड वरती येणारा पुढील चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. येणारा पुढील चेंडू आहे फ्री हिट. प्रताप जीवनदान दिलं होतं या खेळाडूला. त्यानंतर आक्रमकता काय असते जीवनदान इथे नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फ्री हिटचा चेंडू अक्रॉस द बॅट मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. परंतु फेकी खराब त्याची नक्कीच फायदा. काळजी घ्या मित्रांनो थोडी काळजी घ्यायची आहे. खेळत असताना कोणत्याही प्रकारची दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. अजून बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला खेळायच्यात. दरम्यान 2 धावा मैदानाच्या आतमध्ये या फ्री हिटच्या चेंडूवरती पळून पूर्ण झालेल्या आहेत आणि या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोरकार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 37 धावा धावफलकावरती 3.4 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आलेला आहे. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. चालू सामना आपण पाहतोय मेगा फायनल रणसंग्राम जो नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना एका बाजूने मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारा माणुसकी वारियर्स तर त्यांच्या विरोधामध्ये मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत असणारा मुळशी सम्राट कासरसाई. मुळशी सम्राट कासरसाई हा संघ जर पाहिलं ना तर गतवर्षी तब्बल 13 मेगा फायनल खेळणारा हा संघ आहे. दरम्यान बिगीचा प्रयत्न फटका फसला चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला जाईल. विकेटचं पतन. प्रताप शितळे बॅक टू द पवेलियन.
and J. Saurabh. थँक्यू 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. श्रीकांतदादा भुसले पाटील यांच्याकडून पारितोषिक येत आहे. शेखर साठी आत्ताच्या जेलासाठी किती 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अक्षय स्पोर्टची असणारे सर्वा कित्येक वेळा संघासाठी तारणहार बनणारा अक्षय शितोळे पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आता फलंदाजी करण्यासाठी. एका बाजूने अक्षय शितोळे, दुसऱ्या बाजूने अक्षय शितोळे पाटील. तर गोलंदाजीच्या मार्कवरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा सुरू असताना अमित खोलवा टप्प्याचा बॉल आणि पहिला चेंडूवरती जबरदस्त हल्ला. पहिला चेंडू अक्षय शितोळे पाटीलच्या बॅट मधून सीमारेषेच्या पलीकडे षटकार. अक्षय शितोळे या षटकारासाठी अनिल काका जाधव यांच्या मतीने 100 रुपयांचा पारितोषिक जमा होत आहे. अनिल काकांचे मनापासून आभार. स्कोरकार्डवरती आपण पाहतोय 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर स्कोरकार्डवरती नोंदवल्या गेल्या त्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा. अजूनही मैदानाच्या आतमध्ये 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 ओव्हरचा 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना गोलंदाजीच्या मार्कवरती आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज विजय सावळे हा गोलंदाज आता गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. विजय संघाच्या विजयासाठी कशा प्रकारे योगदान होते मैदानाच्या आतमध्ये देणार आहे. समोर आपण पाहतोय संघाचा लीडर सर्वाधिक यशस्वी कर्णधार नक्की ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तर कॅप्टन कूल अक्षय शितोळे जो स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला त्याच ताकदीचा फलंदाज त्याने पहिल्या चेंडूवरती आपली ताकद दाखवली आहे. याच मैदानावरती गतवर्षीच्या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घालणारा फलंदाज परंतु इथे होतंय काय यू मिस आय डेफिनेटली हिट परफेक्ट ब्लॉक होल अक्षय शितोळे बॅक टू द पॅव्हिलियन. स्कोरकार्डवरती आपण पाहतोय 43 धावा स्कोरकार्डवरती 5 विकेट आल्यात. निम्मा संघ माघारी गेलेला आहे. आता नवीन बॅटर वैभव अर्थात सोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. षटकार चौकात खेळण्याची ताकद असताना हा देखील फलंदाज आहे. तो फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये वैभव अक्षय शितोळे 5 झाले दाखल होईल आणि 43 धावाच्या स्कोरकार्डवरती मोठा संघर्ष इथे मुळशी सम्राट कासर संघाला करावा लागतो. निम्मा संघाने माघारी गेलाय. निम्मा संघ पवेलियन मध्ये आराम करतोय. 5 फलंदाज 5 झाले. त्यानंतर वैभव झरे जो मैदानाच्या आतमध्ये अक्षय शितोळे पाटील या फलंदाज साथ देण्यासाठी दाखल झालेला आहे. फलंदाजीच्या मार्कवरती विजय पुन्हा तयार. राईट मोड द विकेट. पहिला चेंडू इथे आक्रमण चढवायचं होतं. पहिल्या चेंडूवरती ताकद दाखवायची होती परंतु हा चेंडू बॅट वरती येणार नाही आणि मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू आला डॉट. निर्धाव चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये पाहतोय संघर्ष ते मैदानाच्या आतमध्ये करावा लागतोय. संघर्ष करावा लागेल. टाक्याचे घाव सोचल्याशिवाय दगडाला देखील देवरूप येत नाही. बिना संघर्ष हा कोणी महान नाही होता. संघर्ष करावा लागेल परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आलाय तो डॉट बॉल. पुन्हा एकदा आलाय तो निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल जो नक्की संघाचा धावफलक स्थिर ठेवणार आहे. 43 धाब्यांवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 43 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. या ठिकाणी पारितोषिक असणार आहे. विजयनं घेतलेल्या या विकेटसाठी महेंद्र भाऊ राजीवडे यांच्या वतीनं 500 रुपये 200 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. जोर फुलटा स्वरूपाचा चेंडू फिरकवून देण्याचा प्रयत्न बॅकवर्ड लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक फार दूर चेंडू फरार सीमारेषेच्या पार धावा मिळतील 4 सनसनीत चौकार.
थँक्यू. 4 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती आहेत. 5 गड्यांच्या मोबाईलमध्ये षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असताना अजून या षटकातील 2 चेंडू फेकणं बाकी असताना गोलंदाजीच्या मार्कवरती विजय पुन्हा आता तयार झालेला आहे. कौतुक करावं लागेल विजयीचा. 4 चेंडू फेकले, 4 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली आहे. खोलवर टप्प्याचा बॉल चेंज ऑफ पेस. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपला जाईल. फलंदाज वैभव झरे बॅक टू द पवेलियन. बाहेरी रणात फिरली नाती कधी समाधारी हो ज्यावेळी टॉस झाला त्यावेळी दिवड संघाच्या संघनायकाने कळवलं आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. घेतलेला निर्णय योग्य ठरवण्यासाठी पहिल्या षटकामध्ये सुमित राजेवडेवरती विश्वास दाखवला. षटक क्रमांक 1 ची जबाबदारी दिली आणि पहिल्या षटकामध्ये 3 महत्वाच्या विकेट मिळवल्या. 1 धाव केवळ खर्च केली. चांगली सुरुवात केली. त्यानंतर मात्र डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला होता प्रताप शितोळे आणि अक्षय शितोळेने, परंतु ते देखील बाद झाले. त्यानंतर अक्षय शितोळे पाटील या फलंदाजाने डाव सांभाळण्याचा प्रयत्न केलाय. आता त्याला साथ देण्यासाठी विवेक शितोळे जो मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. कित्येक वेळा या फलंदाज देखील षटकारा चौकाराच्या मदतीने मात्र आपल्या संघाला विजय मिळवून दिलेत. या खेळाडूने या पूर्वीच्या सामन्यामध्ये तुफान फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. पहिला चेंडू पुढे सरसावं, डान्सिंग डाऊन द विकेट. कॅप मध्ये पिच में मिले दरार और ढूंढ लिए रन 4. 4 रन चौकार. बाहेरी रणात फिरली नाती कधी समाधारी हो थँक्यू. स्कोरकार्ड वरती षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपल्यानंतर 51 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये श्रीकांतदादा बुचडे पाटील यांच्या वतीने शेखरच्या आताच्या झेलासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक येत आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय 30 चेंडू आतापर्यंत फेकून झालेले आहेत आणि 30 चेंडू मध्ये बनवल्या गेले ते 51 धावा आणि 51 धावा बनवत असताना 6 फलंदाज जे माघारी गेलेले 6 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये हालचाल पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षकांची लगबग पाहायला मिळेल. फलंदाजाला बाद करण्यासाठी घातक क्षेत्ररक्षक मैदानाच्या आतमध्ये सजवले गेले. आतापर्यंत सजवलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये टाकलेल्या जाळेमध्ये नक्कीच फलंदाज अडकलेले आहेत. अंतिम षटक आहे. अंतिम षटकामध्ये देखील कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्नासाठी घातक क्षेत्ररक्षण आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती लखन शिवाजी सावळे हा गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालाय. पहिला चेंडू फेस करण्यासाठी अक्षय शितळे पाटील स्ट्राईक ऑन तयार आहे. वेळ वाचवा मित्रांनो, जास्तीचा वेळ खर्च करू नका. पहिला चेंडू अकुट टप्प्याचा अक्रॉस दी पाट. अक्षय शितोळे पाटील सेट ऑन फायर. षटकार. षटकार मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि या षटकाराच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 57 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भन्नाट वेगाचा चेंडू. शरीराचा वेध गेला आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलाय तर डॉट. गोलंदाज
जो पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती तयार झाला. हा चेंडू शरीर प्रेरक मारा पुन्हा एकदा करायचा होता, परंतु अतिरिक्त दिशा भरकटली. पंचांच्या हातामध्ये समांतर होत आहेत आणि कळवलं जाईल वाईट बॉल. बंतरदा मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या बंतरधाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वाढेल. धावफलकावरती 58 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही पहिल्या डावातील बऱ्याचशा चेंडूंचा खेळ बाकी असताना गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हो पुन्हा पुन्हा आक्रमण चढवायचं होतं, परंतु पुन्हा बॅटवरती चेंडू आला नाही आणि हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल तर डॉट. 2 षटकार आतापर्यंत अक्षय शीतळच्या बॅटमधून आलेले 4 चेंडू तो खेळलेला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा लखन तयार. या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये विकेट आली आहे. फलंदाज अक्षय बॅक टू द पवेलियन. S J J J J जलदी गाते गडा शिरसाना दे दो मुढा जलदी गाते गडा शिरसाना दे दो मुढा वाडी उडी कोमड तवाची टाकली कोर पड थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये तो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अतुल बोडके नवीन बॅटर आपण जो पाहतोय. कित्येक वर्ष या खेळाडून देखील हे क्रिकेट गाजवलेलं आहे. मुळशीच्या क्रिकेटमध्ये सातत्याने चर्चेत देखील हा खेळाडू राहिलाय. तो फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू अक्रॉस द बॅट खेळला. एका टप्प्यावरती चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. अतुल बोडके दाखवून देतोय टायगर अभी जिंदा आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार आणि अनिल काकांच्या माध्यमातून या चौकारासाठी येत आहे पारितोषिक 100 रुपयांचं. शेखरच्या आत्ताच्या झेलासाठी श्रीकांत काका बुचडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. बरोबर टप्प्याचा बॉल यावेळी पुन्हा ऑन साइडला फटका खेळला. एक सिंगल तर मैदानाच्या आतमध्ये आली. दुसऱ्या धावेसाठी जागा सोडली आहे. फेकी येईल आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एक धाव शॉट आणि फलंदाज बाद. म्हणजे आताची कोणतीच धाव नाही ना सर. कोणत्याही प्रकारे आताच्या चेंडूवरती धाव नसणार आहे. अखेर चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आलेला आहे. पहिला डाव पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये संपेल. थँक्यू. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये संपलाय. प्रथमतः फलंदाजी करत असताना मुळशी सम्राट कासरसाई संघाने बनवल्या 65 धावा. विजयासाठी माणूस क्युरियस दिवड संघासमोर 63 धाव्यांचं आव्हान असणार आहे. आणि दुसरा डावाचा धावता वर्णन ऐकण्यासाठी जाऊया मावळ तालुक्याचा फलंदाज योगेश सावळे सरांकडे. या सर आपलं स्वागत आहे. धन्यवाद तुषार सर, मनापासून आभार. चालू चेक.
थँक्यू डीजे. चालू check. नमस्कार. कासारसाई करंडक 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचा मेगा फायनलचा दिवस आणि या मेगा फायनलच्या दिवसामध्ये निश्चितच आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट शौकीनांचं आणि या स्पर्धेच्या प्रमुख बक्षीसदात्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. पाठीवरती छत्रपती शिवराय, छातीवरती धर्मवीर संभाजीराजे कोरलेत आणि जीवाचं नाव भंडारा ठेवले. उधळला तरी बी येळकोटच, नाही उधळला तरी बी येळकोटच. पाहूया विजयाचा भंडारा, विजयाचा गुलाल कुठला संघ मैदानाच्या आतमध्ये उधळेल हेच पाहण्यासाठी घेऊन जाईल तुम्हाला क्रिकेटच्या या रंगभरे दुनियेमध्ये. मैदानाच्या आतमध्ये माणुसकी वॉरियर्स दिवड तालुका मावळ या संघाकडून आघाडीचे फलंदाज आयकॉन सुमित राजवडे आणि कॅप्टन शेखर साठे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. षटक क्रमांक पहिले घेऊन कासारसाई संघाची मुलुक मैदानी तो अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. बक्षीस निश्चितच या ठिकाणी अनाऊन्स केलं जाईल. श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांतदादा भुसडे पाटील यांच्या माध्यमातून शेखर साठेच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आणि प्रत्येक चौकारासाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. मैदानाच्या आतमध्ये 36 चेंडू 63 धावा. या धावेंचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. निश्चितच 6 षटकांमध्ये या मैदानावरती ऍव्हरेज स्कोर आपण पाहत असतो 70 ते 80 धावा, परंतु 60+ धावा सायंकाळच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर या मैदानावरती पुरेशा असणार आहेत. मैदानामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये कासारसाई संघ कशा प्रकारची कामगिरी करतो त्यावरती या सामन्याचं बरंचसं गुणोत्तर आणि प्रमाण अवलंबून असेल. पंचांचा इशारा, लेट्स प्ले डावाला सुरुवात. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये सुमित राजवड्याच्या बॅट मधून एक पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर, चौकार, 4 धावा. भवानी भवानी गौतमती जय गौतमती, भवानी भवानी गौतमती जय गौतमती. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळून आपले इरादे सुमित राजवडेने स्पष्ट केले. मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये प्रबल दावेदार असलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुमित राजवडे. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल केला गेलाय. पुढे सरसावा, त्यावेळेस देखील ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटचा फिल्डर वैभवला बीट करत चेंडू डीप मिड विकेट मध्ये. अक्षय शितोळे पाटील चेंडूच्या मागे चेंडूला कव्हर करतायत. फेक येईल तोपर्यंत इथे चेंडू निसटलाय. स्ट्रायकर एंडला थ्रो पुन्हा एकदा केलाय. रनआउटचा चान्स. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाणार आहे. त्या ठिकाणी निश्चितच 2 धावा होत्या. त्याच ठिकाणी मिसफिल्ड. मैदानामध्ये आपण पाहतोय टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निर्णय पोहोचवला जाईल. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून तिसरे पंच विनोद जाधव सर चेक करून निर्णय योग्य तो आपल्यापर्यंत पोहोचवतील. मुख्य पंच सागर बोस सर, स्क्वेअर लेग पंच कुणाल सर. तिसरे पंच कळवत आहेत फलंदाज सेफ आहे, 3 धावा मिळतील आणि धावफलकावरती 7 धावा मैदानाच्या आतमध्ये बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. पुढचा बॉल, शेखर साठेची दांडी गुल, क्लीन बोर्ड. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद. शेखर साठे 0 वरती बाद. अक्षय शितोळेची भन्नाट कामगिरी, पहिल्या चेंडूवरती विकेट. भवानी भवानी गौतमती जय गौतमती, भवानी भवानी गौतमती जय गौतमती. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज समीर सावळे मैदानामध्ये दाखल होतोय. 7 धावा 7 या अंकावरती पहिला धक्का संघाला बसलाय. संघाचा
संगनायक शेखर साठे क्वालिफायरच्या मॅच मध्ये सामन्याचा हिरो ठरला. वैयक्तिक 50 पूर्ण करत संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन गेला. परंतु सेमीफायनलच्या मॅच मध्ये एक चौकार खेळून बाद झाला. फायनलच्या मॅच मध्ये शून्यावरती गोल्डन डकचा शिकार झालाय. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. अक्षय शितोळे नाव निश्चितच मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्याच्या क्रिकेटला उंची देणार हे नाव आहे. कासरसाईचं क्रिकेट मुळशी तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणार हे नाव आहे. अक्षय शितोळे मॅन फ्रॉम कासरसाई पहिल्या चेंडूवरती दांडी गुल करत आपले इरादे अक्षयने देखील स्पष्ट केले. बेस्ट विरुद्ध बेस्ट समीर साबळे न्यू बॅटर मैदानामध्ये आलाय. पहिला चेंडू समीर साठी गुड लेंथ वरती पिच झाल्यानंतर भन्नाट वेगानं विकेट किपर विशाल राऊतच्या हातामध्ये स्टिरावेल मैदानाच्या आतमध्ये ते डॉट बॉल. 63 धावा या मैदानावरती या खेळपट्टीवरती 6 षटकांमध्ये सायंकाळच्या सत्रामध्ये हे आव्हान निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. गोलंदाज अक्षय तयार. शांत असं वातावरण मैदानावरती पाहायला मिळतंय. त्या शांत वातावरणाला अशांत करणारी कामगिरी केली जाईल का? मुळशी तालुक्याचं खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये मोठ्या उंचीवरती गेलेलं क्रिकेट एका पाठोपाठ एक होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धा कासरसाईकरांचं बहारदार आयोजन नियोजन आणि खऱ्या अर्थानं कासरसाईकरांची सीझनची दुसरी स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बक्षीस देणाऱ्या सर्व मान्यवरांचं प्रामुख्यानं व्यासपीठावरती उपस्थित असलेले सरपंच बाळासाहेबजी भिंताडे त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे गुलाब काका लेणे असतील, त्याचप्रमाणे सन्माननीय कुंडलिक भाऊ शिंदे असतील, उपस्थित सर्व मान्यवरांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सचिन दादा मांदळे प्रमुख बक्षीस त्यांच्या माध्यमातून देखील लाभले. या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. षटक पहिलं संपलं गेलंय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा आणि या 7 धावा पहिल्या 2 चेंडूवरती आल्यात. तदनंतर एक विकेट आणि लागोपाठचे 3 चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. दर्जेदार गोलंदाजीचे प्रात्यक्षिक अक्षय शितोळे मैदानाच्या आतमध्ये करतायत. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करण्यासाठी जय शेलार हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. सुमित राजीवडेसाठी मैदानाच्या आतमध्ये श्रीराम प्रतिष्ठानचे असणारे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत दादा भुचडे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयांचं रोख बक्षीस सुमित राजीवडे या खेळाडूसाठी देखील असणार आहे. जय शेलार हा गोलंदाज मैदानामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येताना पाहायला मिळेल. निश्चितच सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा मुळशी तालुका आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरे च्या भव्य दिव्य मैदानावरती कासरसाई करंडक 2024 ही स्पर्धा रंगताना आपण पाहतोय. त्या स्पर्धेचा देदीप्यमान सोहळा पाहूया. याची देही याची डोळा या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा मैदानाच्या आतमध्ये. षटक 2 मध्ये निश्चितच जयेश थोडीशी बातचीत अक्षय आणि जयेश यांच्यामध्ये होताना पाहायला मिळाली. इष्टांच्या पाठीमागून संघाची सूत्र हलवताना निश्चितच अक्षय शितोळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर सुमित साठी डीप मिड विकेटला फिल्डर आहे. यावेळेस लॉक स्लिपचा प्रयत्न, चेंडू मात्र परफेक्ट मिडल झाला नाही. प्रीतम उर्फ गोट्या जाधव वाईड मिड विकेट मधून बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये पोहोचलेत. धावपळ तारांबळ मैदानामध्ये झाली आहे. थोडीशी आउटफील्ड देखील मैदानामध्ये नैसर्गिक अडथळा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडूनं वळण घेतलंय आणि मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळाल्यात. स्पर्धेच्या निमित्तानं विराजदादा भिंताडे यांचं आगमन होतंय. मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे कल्पेश दादा गायकवाड याही मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होते. मनापासून स्वागत आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज जयेश पहिल्या बॉल वरती सुमितला निश्चितच आपण म्हणून हा पच चान्स त्या ठिकाणी दूरवरती चेंडू होता. जीवन दान मिळाले गेले. गबळेचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये परत एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. सिंगल डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. पहिल्या चेंडूवरती आलेल्या 2 धावा, दुसरा चेंडू डॉट. पहिल्या बॉल वरती या इनिंग मध्ये आपण चौकार येताना पाहिलाय, परंतु तदनंतर कुठल्याही प्रकारे चौकार षटकार मैदानामध्ये आलेला नाहीये. ही ताकद खऱ्या अर्थानं मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासारसाई संघाची आहे. दरम्यान यावेळेस सुमित साठी जाळं विणलं गेलंय. त्या जाळ्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये मोठा मासा गळायला लागलाय. बिग विकेट गॉन. सुमित राजूडे बॅक टू द डगआउट. प्रीतम उर्फ गोट्या जाधव इज द मॅन. या अगोदर ऑन साइडला होता.
आता मात्र तो शॉट पॉइंटला एक सुंदर लाजवाब झेल टिपताना पाहायला मिळालाय. सुमित राजीवडेची मोठी विकेट. दोन मोठे फलंदाज माणुसकी वॉरियर्स संघाला मात्र मोठे धक्के बसतायत. फलंदाज बाद होत आहेत. ज्या खेळाडूकडून खऱ्या अर्थानं संघाला मोठी अपेक्षा होती तो सुमित मेगा फायनलच्या मॅच मध्ये स्वस्तामध्ये माघारी परतलाय. नवीन फलंदाज लखन शिवाजी सावळे हा न्यू बॅटर मैदानामध्ये पाहायला मिळेल. जसा सुमितचा विकेट गेला तसं मौल्याबा किम्स यांनी आपल्या डगआउट मध्ये डान्स करायला सुरुवात केली आहे. मोठा जल्लोष व्यक्त करताना मौल्याबा किम्स पाहायला मिळत आहेत. निश्चितच कासरसाई संघाचे आधारस्तंभ म्हणून खऱ्या अर्थानं पंचकृष मध्ये कामकाज करत आहेत. कासरसाई गावचे माजी उपसरपंच या स्पर्धेचे बक्षीस दाते चषक सौजन्य त्यांच्या माध्यमातून लाभले. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. लखन सावळे मैदानामध्ये आला. मिड ऑफचा फिल्डर विवेक शितळेला बीट करत चेंडू वाऱ्याच्या वेगाने ट्रॅव्हल होईल. सीमा रेषेच्या बाहेर सुमित बाद झालाय परंतु लखन अजूनही मैदानामध्ये आहे. चौकार 4 धावा. दोन गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 13. अनिल काका जाधव यांच्या वतीनं कॅश साठी 100 रुपयांचं बक्षीस जमा झालंय. मान्यवरांचं मनापासून आभार. 26 चेंडू 50 धावेंची गरज. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरे च्या या भव्य दिव्य क्रीडांगणावरती खऱ्या अर्थानं या स्पर्धेचं दर्जेदार आयोजन नियोजन शांतस वातावरण माणुसकी वॉरियर्स दिवड संघाच्या डगआउट मध्ये पाहायला मिळते. संघाचे दोन महत्वाचे फलंदाज सुमित राजीवडे शेखर साठे बाद झालेत. 14 धावा धावफलकावरती आहेत. एक वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येईल. धावफलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा चेंडू परत एकदा लखनच्या बॅट मधून इनफिल्ड क्लिअर करत पॉवर प्ले फोडला भेदला चिरलाय शिव शंभूचा छावा. हे लगा ब्रँडेड चौका. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार मैदानामध्ये आलेत. 2 गडी बाद 18 धावा धावफलकावरती आहेत. 25 चेंडू 45 धाव्यांची गरज आणि परत एकदा लखन सावळे इज द मॅन. बॅक टू बॅक लागोपाठचा तिसरा चौकार. डीप पॉइंट मध्ये चेंडू मात्र फरार झालाय. सीमारेषेच्या आरपार धावा मिळतील 4. आलाय खणखणी चौकार. थँक्यू डीजे. लागोपाठच्या 3 चौकारांसाठी अनिल काका जाधव यांच्या माध्यमातून 100 रुपयांचं बक्षीस जमा झालंय. मान्यवरांचं मनपूर्वक आभार. 2 गडी बाद 22 धावा. मॅजिकल फिगर ऑन स्कोर कार्ड 2-2. 2-2 वरती 2 षटक देखील संपलंय. दुसऱ्या क्रमांकाचं शेवटचे 24 चेंडू जिंकण्यासाठी 41 धावेंची गरज. माणुसकी वॉरियर्स दिवड संघाला मोठ्या पार्टनरशिपची गरज जी निश्चितच या ठिकाणी आहे. परंतु प्रामुख्याने जर विचार केला तर मुळशी सम्राट कासारसाई संघाचा हुकमाचा एक का अक्षय शेतळे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय मान्यवरांचं शुभागमन या ठिकाणी होताना पाहायला मिळतंय. या स्पर्धेचे असणारे प्रमुख बक्षीस दाते विद्यमान सरपंच हिंजवडी आयटी पार्क सन्माननीय गणेश भाऊ जांभूळकर या मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होतंय. मान्यवरांचं कासारसाई करंडकाच्या वतीनं मुळशी सम्राट क्रिकेट क्लबच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विनंती असणार आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. निश्चितच सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. या
कासरसाई करंडकाच्या साठी खरे तर ज्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं बक्षीस या ठिकाणी लाभलंय विद्यमान सरपंच हिंजवडी आयटी नगरी सरपंच गणेशजी जांभूळकर पुन्हा एकदा मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत समवेत आलेला संपूर्ण सहकारी वर्ग मित्र परिवाराचं कासरसाई करंडकाच्या वतीनं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस दांडीगुल फलंदाज समीर क्लीन बोल्ड तंबूच्या आश्रयाला. थँक्यू डीजे. प्रदेशा निमित्तानं किरण भाऊ हुलावळे देखील प्रामुख्याने उपस्थित झालेत. मान्यवरांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. निश्चितच मैदानाच्या आतमध्ये महत्वाचा सामना मेगा फायनलचा निवड संघाचा महत्वाचा फलंदाज सुमित राजवडे बाद झालाय. शेखर साठे देखील बाद झालाय. संघ थोडासा अडचणीत सापडलाय. शेवटचे 22 चेंडू 41 धाब्यांची गरज. फायनलचा सामना एका बाजूला मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई तालुका मुळशी माणुसकी वॉरियर्स दिवड तालुका मावळ मावळ विरुद्ध मुळशी अशी ही काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मॅच अजूनही संपलेली नाहीये. दोन्ही संघाकडे सामना झुकलाय. नवीन फलंदाज निवृत्ती सावळे मैदानाच्या आतमध्ये टाकूर हातानं घातक विस्फोटक फलंदाजी करणारा फलंदाज दाखल झालाय. 22 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 41 धाव्यांची गरज आहे. पहिल्या डावामध्ये मुळशी सम्राट कासरसाई संघानं बनवल्या होत्या त्या 62 धावा 6 षटकांमध्ये आव्हान दिले 63 धाव्यांचं आणि आव्हानाचा पाठलाग दिवड संघ करतोय. दरम्यानचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सुंदरीचा खेळलेला फटका इनफिल्ड क्लिअर केली. प्रताप शितोळे धावतायत. पॉइंट मध्ये चेंडू अडवला जाईल. धावपळ तारांबळ गडबड गोंधळ मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंतच्या कालावधीमध्ये घेतल्या जातील त्या 2 धावा. तालीमे नहीं दी जाती परिंदों को उड़ाने की वो खुद ही तय करते हैं मंजिल आसमानों की रखते हैं जो हौसला आसमान को छूने का परवाह नहीं करते वो जमीन पर गिर जाने की. विसलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशिवंत नाही हे सांगत आज प्रत्येकाला लढायचंय आपल्या गावासाठी आपल्या संघाच्या नावासाठी स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. फुलरलींचा बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सीमारेषेला आग लावत शिवशंभूचा छावा मिळेल 4 रन्स चौकार 4 धावा. अठ्ठावीस धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये शेवटचे 20 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 35 धाव्यांची गरज आहे. टोचतील हजारो लाखो काटे तुला तू त्यांच्याही आरपार हो कळेल तुला ही कुवत तुझी तू विजयाचा षटकार हो तू विजयाचा चौकार हो तू विजयाचा विकेट हो. पाहूया कुठला खेळाडू आपल्या संघासाठी योगदान देईल. गोलंदाज अक्षय शितोळे विरुद्ध फलंदाज निवृत्ती सावळे. 3 गडी बाद 28 धावा 20 चेंडू 35 चा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. विकेटच्या शोधामध्ये अक्षय आहेत. ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू टोळवलाय. अक्षय शितोळे पाटील व्हॉट एफर्ट. उंच आकाशामध्ये आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये उंच झेप घेत एका हाताने चेंडू 38 सीमारेषेच्या आतमध्ये खर तर फेकलाय. 2 धावा महत्वाच्या त्या धावा इथे रोखल्यात. त्या 2 धावा निश्चितच अंतिम टप्प्यामध्ये गेल्यानंतर अतिशय महत्वाच्या ठरणार आहेत. अजूनही 19 चेंडू 33 धावा. या षटकाचा शेवटचा बॉल पाहूया निवृत्ती कशा प्रकारे मैदानाच्या मध्ये हा चेंडू फेस करेल. डिफेन्सिव्ह फटका खेळेल की अटॅकिंग मोड त्याचा असेल. या ओव्हरचा शेवटचा बॉल अक्षय यांचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. शेवटचा बॉल दर्जेदार फेकण्याचा. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये षटकाचा होता. ओव्हर पॉइंटला चेंडू उडवला. सिंगल तर आली. दुसरीचा प्रयत्न फेकी वेगवान. निश्चितच फेकीचा कुठल्याही प्रकारे आता पता नव्हता. धड फेकी स्ट्रायकर एंडलाही नव्हती. धड फेकी न स्ट्रायकर एंडला नव्हती. अगदी स्क्रीजच्या मधोमध फेकी केली गेली. मैदानामध्ये 2 धावा आल्यात. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी 31 धाव्यांची गरज आहे. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कासरसाई करंडकाच्या वतीनं मनापासून स्वागत आहे. आपण पाहतोय समस्त ग्रामस्थ मंडळी कासरसाई मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई यांचं एक जबरदस्त आयोजन नियोजन आणि या जबरदस्त आयोजन नियोजनामध्ये मावळ तालुक्यातील खेळाडू मुळशी तालुक्यातील खेळाडू ही स्पर्धा मोठ्या उंचीवरती नेऊन ठेवताना पाहायला मिळत आहेत.
युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील खऱ्या अर्थानं कित्येक सारा क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. लाईव्ह जोडले गेलेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाईल. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक, 31 धावा मैदानामध्ये बनवायच्यात. 3 चेंडू यावेळी लखन सावळे खेळलेत. 3 चेंडूंवरती लखनच्या बॅट मधून 3 चौकार मैदानामध्ये पाहायला मिळालेत. 18 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. श्रीकांत दादा बुचडे पाटील यांच्या माध्यमातून निश्चितच आपण पाहतोय शिखर साठे यांच्या नेतृत्वाखाली खेळणारा मनुष्य वॉरियर्स दिवड या संघासाठी कॅप्टन कुल साठी आणि टीम साठी जर हा सामना जिंकला तर 11,111 रुपयांचं पारितोषिक वैयक्तिक मैदानाच्या आतमध्ये लखन सावळ्याच्या बॅट मधून लागोपाठच्या चौथ्या चेंडूवरती चौथा चौकार मैदानाच्या आतमध्ये मिळतोय. थँक्यू डीजे. शेवटचे 17 चेंडू 27 धाव्यांची गरज. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतो युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेले आमचे परम मित्र बंधू अक्षय दादा सावळे युवा उद्योजक आपलं देखील कासारसाई करंडकाच्या वतीनं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 17 चेंडू 27 धाव्यांची गरज. वैयक्तिक या अगोदर 6 चेंडूवरती 6 चौकार मैदानाच्या आतमध्ये शेखर साठे या फलंदाजाच्या बॅट मधून आपण पाहिले. दरम्यान 17 चेंडू आणि 27 धाव्यांची गरज असताना या अगोदर लखन सावळेची बॅटिंग जर मित्रांनो आपण पाहिली तर 4 चेंडूवरती 16 धावा त्यानं बनवल्यात. पुन्हा एकदा जयेश विरुद्ध लखन मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. कव्हर पॉइंटला खेळला गेलेला हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सिंगल धाव. 16 चेंडू 26 धाव्यांची गरज. आई शिवाई तुझी कृपा झाली. सह्याद्रीच्या उदरात रत्नाची खान मिळाली. जिजाऊंच्या पोटी शिवबा जन्माला आला आणि त्याच शिवबानं मावळ्यांना घेऊन इतिहास रचला. आज प्रत्येक खेळाडूला सोबत घेत इतिहास रचावा लागणार आहे. मुघलांच्या कपाळावरती घाम फुटला. मराठ्यांच्या झळकल्या नंग्या तलवारी. हे पाहून मुघल पलटी माघारी. शिवबा तुम्ही अजून 10 वर्ष जगला असता तर मुघलांनी देखील कपाळावरती भगवाच लावला असता. काय होता छत्रपतीचा इतिहास. इतिहास रचायचा असेल तर इतिहास आठवावा लागणार आहे. 16 चेंडू 26 धाव्यांची गरज. मॅच ऑन. जयेश विरुद्ध निवृत्ती बॅटल मैदानामध्ये रंगेल. कमळेचा चेंडू ऑन साइडला बॅकफुटला जाऊन पुल केलाय. स्क्वेअर लेग मध्ये वैभव उर्फ सोन्या संघातील असणारा सेफेस्ट फिल्डर मैदानाच्या आतमध्ये पैकी सुरेख पद्धतीने करेल. एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. मैदानाच्या आतमध्ये 3 गडी बाद 38 धावा कौफलकावरती ज्या पात्र पाहायला मिळत आहेत. आयुष्य एक रंगमंच आहे. कलाकारीतून दाखवून पहा. सुख दुःख पात्र असतील सोबत तुझ्या. तू मात्र कायम नट म्हणून रंगत राहा. या सामन्याचा नट कोण ठरेल हेच पाहण्यासाठी खऱ्या अर्थानं मोठी जुगलबंदी मोठा संघर्ष मैदानामध्ये उभारलाय. जितना बडा संघर्ष होगा जीत उतनी शानदार होगी. 15 चेंडू 25 धाव्यांची गरज. जयेश शेलार मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र पंचांचं बोट आकाशाकडे. बॅटची हलकीशी कडा. ज्या विकेटची कासारसाई संघाला गरज तो विकेट मिळालाय. फलंदाज लखन मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच पंचांनी तर तिसऱ्या पंचांची मदत त्या ठिकाणी कशासाठी घेतली सर. ओव्हर स्टेपिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली. सॉरी विकेटच्या बाहेर. विकेटच्या बाहेर चेंडू पिच झालाय की नाही हे मात्र पाहिलं जाईल. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. जरूर मैदानाच्या आतमध्ये टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक केलं जाईल. ओके चेंडू आतमध्ये आहे. फलंदाज बाद. लखन बॅक टू द डगआउट. चौदा चेंडूंचा खेळ शिल्लक. अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 25 धावा
4 गडी बाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 38. 14 चेंडू 25 धावा हे समीकरण. लखन सावळे जो फलंदाज सेट बॅटर होता त्याच्या बॅट मधून 4 चेंडूवर 4 चौकार बॅक टू बॅक आले. तो मैदानामध्ये बाद झालाय. न्यू बॅटर विजय सावळे. 14 चेंडू आणि 25 धावा. रिक्वायर्ड रन रेट जवळपास 11च्या सरासरीने धावा बनवायच्यात. चा चेंडू हलक्या हाताने कट केलाय. शॉर्ट पॉइंटला मैदानामध्ये प्रसाद कोवळे तैनात आहेत. चेंडू अडवतायत फेकतात तोपर्यंत मिळेल एक सिंगल. अटीतटीची लढत. सामना जय पराजयच्या हुंदळ्यावरती येऊन पोहोचलाय. सामना कधी मुळशी सम्राट कासारसाई संघाकडे झुकतोय तर सामना कधी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच माणुसकी वारियर्स दिवाड संघाकडे झुकतोय. अजूनही 13 चेंडू जिंकण्यासाठी 24 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू 11 धावा निवृत्तीच्या बॅट मधून आल्यात. विजय 1 चेंडू खेळला त्यानं देखील आपल्या संघासाठी 1 धाव बनवली. 13 चेंडू आणि 24 धावांची गरज. जय शेलार ऑन द मार्क. हो यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क नाही. थेट बॅटर निवृत्तीच्या डोक्यावरती येऊन चेंडू आदळलाय. मैदानामध्ये देखभाईच्या स्वरूपात आलेली एक सिंगल. शेवटचे 12 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. मेगा फायनलचा सामना. काय सामना मैदानामध्ये रंगलाय. आव्हान जर पाहिलं तर अतिशय सोपं सुलभ या खेळपट्टीवरती होतं. दिवड संघाचा विचार जर मित्रांनो आपण केला तर सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये 100 धावांचं आव्हान नेरे संघाला दिलं. त्या सामन्यामध्ये मोठा विजय निश्चित करत सेमीफायनल पर्यंत पोहोचले. सेमीफायनल मध्ये देखील खऱ्या अर्थानं मुळशी तालुक्यातील दादा संघ म्हाळुंगे संघाला देखील पराभूत करत मोठा विक्रम या मैदानावरती केलाय. आणि कासारसाई संघाच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा भिडतायत. या अगोदर कासारसाई संघ आणि दिवड संघाचा जर आमने सामने आपण विचार केला बॅटल या दोन संघांमध्ये जर आपण पाहिलं तर नरसिंह चषक तातवड्याच्या स्पर्धेमध्ये इलिमिनेटरच्या सामन्यामध्ये माणुसकी वारियर दिवड संघानं कासारसाई संघाला पराभूत केलं. पाहिजे या स्पर्धेमध्ये काय होणार. 12 चेंडू 23 वरती सामना आलाय आणि गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज विशाल राऊत सज्ज होताना पाहायला मिळेल. बरीचशी चर्चा बरीचशी बातचीत मैदानाच्या आतमध्ये होते. चर्चा विनिमय केल्यानंतर कुठ्या विश्वासानं कुठ्या जबाबदारीनं चेंडू मात्र सोपवलाय विशाल राऊत या गोलंदाजाच्या हातामध्ये. मुळशी तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या संघाचा गेल्या 1-2 सीझन पासून खऱ्या अर्थानं सातत्यानं बोलबाला राहिलाय. जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये कासारसाई संघानं आपली छाप सोडली आणि या मैदानावरती निश्चितच कित्येकदा कासारसाई संघ विजेतेपद पटकावताना पाहायला मिळालाय. तो मैदानाच्या आतमध्ये कासारसाई संघ आहे. 12 चेंडू 23 धावा. विशाल राऊतचा पहिला चेंडू मैदानामध्ये हाफ ट्रॅकर होता. बॅकफुटला जाऊन मैदानामध्ये रीड करत चेंडू खेळलाय. मिड विकेट मध्ये अक्षय शितोळे पाटील चेंडूच्या मागे फेकी केली गेली. 2 धावा या चेंडूवरती येतात. एकेरी दुहेरी धावेंना देखील क्रिकेटचा सामना जिंकता येतो. निश्चितच सिंगल डबल वरती देखील तुम्हाला भर द्यावा लागणार आहे. परंतु एक डॉट बॉल हा कासारसाई संघासाठी अतिशय महत्वाचा आहे. 11 चेंडू 21 धावा. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. युट्यूब लाईव्हची संपूर्ण टीम, मुख्य ऑपरेटर अमितजी भुजबळ सर, कॅमेरामन गणेश सर आणि करण सर सर्वांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. ज्यांची मेहनत या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं अफाट आहे त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 11 चेंडू 21 धावा. काय सामना मैदानामध्ये रंगलाय. सूर्य खऱ्या अर्थानं मावळतीकडे झुकला गेलाय. 11 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो 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 त्यावेळेस चेंडू मैदानामध्ये बॅटची कडा घेत इष्टांच्या पाठीमागे अक्षय शितोळे यांच्या हातामध्ये स्थिरावेल. विकेटचं पतन. फलंदाज निवृत्ती सावळे मैदानाच्या आतमध्ये होतोय बाद.
थँक्यू डीजे. 10 चेंडू 21 धाब्यांची गरज. सूर्य जरूर मावळ तिकडे झुकलाय, परंतु मावळताना लखनकण्याचा विचार बाकी आहे. या सामन्याशी अजून माझा करार बाकी आहे हे सांगत लढावं लागेल नवीन फलंदाज अमित सावळे, दुसऱ्या बाजूने विजय सावळे. या जोडीला 10 चेंडू 21 धावा हे समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळते. मनुष्यवारे दिवड संघाचे मुळशी तालुक्यातील विक्रम या अगोदर देखील खऱ्या अर्थाने मी सांगितले नरसे चषक तातवड्याच्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपयांचं बक्षीस पटकावलं. एसपी चषक कासारसाईच्या 2022च्या पर्वामध्ये देखील अनुष्केवरेस दिवड संघाला आपण पाहिलं चॅम्पियन होताना. मॅन ऑफ द सिरीज सुमित राजीवडे ठरताना पाहायला मिळाले. पाहिजे या स्पर्धेमध्ये काय होणार. शेवटचे 10 चेंडू 21 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना विकेट टू विकेट गोलंदाजी करणारा विकेट टेकर गोलंदाज व्हेरिएशन किंग विशाल राऊत इज द मॅन. दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवतोय. 10 चेंडू 21 धावा हे समीकरण आहे. पुढे सरसावत अमितच्या बॅट मधून चेंडू मात्र मिड ऑफच्या फिल्डरला बीट करत निश्चितच लॉंग ऑफ मध्ये वैभव उर्फ सोन्या एका टप्प्यावर चेंडूला अडवतोय. चेंडू फेकतोय तोपर्यंत 2 धावा पुन्हा एकदा चेंडूवर देत आहेत. अखेरचे 9 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 19 धावा. 9 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज. छत्रपती शिवरायांचं चरित्र आठवावं लागेल. तोडून टाकतो ताटकना. आठवावे छत्रपती शिवरायांचे चरित्र. फक्त आणि फक्त लढ म्हणा. चेंडू हवेत. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. 2 फिल्डर डाऊन द बॉल. कॉलिंग नव्हतं. चुका मैदानामध्ये होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न, परंतु नकार अमितनं कळवलाय. मैदानाच्या आतमध्ये 2 धावा या चेंडूवरती येतील. या 2 धाव्यांच्या बरोबरच 5 गडी बाद धावफलकावरती 46 धावा आहेत. 8 चेंडू 17 धाव्यांची गरज. काय सामना मैदानामध्ये रंगलाय. प्रेक्षकांची मन जिंकणारा सामना, काळजाचा ठोका चुकवणारा सामना, पैसा वसूल मुकाबला मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 17 धावा हे 2 चेंडू या सामन्याचे अतिशय निर्णायक चेंडू असतील. 5 गडी बाद धावफलकावरती धावा आहेत त्या 46. 8 चेंडू 17. पुढे सरसावत यावेळेस अमितच्या बॅट मधून मैदानाच्या आतमध्ये व्हॉट अ कॅच. जबरदस्त झेल. कॅच ऑफ द मॅच. नवे तर कॅच ऑफ द टुर्नामेंट. अक्षय शितोळे पाटील इज द मॅन. उंच उडी घेत एका हाताने मैदानामध्ये झेल टिपलाय फलंदाज अमित सावळे बाद. झेल मित्रांनो तुम्ही नजर चुकीने पाहिला नसेल तर युट्यूब वरती जाऊन हा झेल पुन्हा एकदा पहा. ऍक्शन रिप्ले पहा. काय जबरदस्त झेल. सामन्याला कलाटणी देणारा झेल. मैदानामध्ये फलंदाज अमित सावळे बाद. थँक्यू डीजे. या चेंडूवरती जर झेल निसटला असता तर निश्चितच तो षटकार आला असता. षटकार जर आला असता तर आकडे काहीसे बदलले असते. समीकरण काहीस वेगळं झालं असतं. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व नाही. जे काही करायचंय ते स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या मनगडाच्या जोरावरती करायचंय. समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धाव्यांची गरज. नवीन फलंदाज राहुल राजीवडे मैदानामध्ये दाखल होत आहेत. या झेलसाठी खऱ्या अर्थानं उद्योजक आणि या स्पर्धेचे असणारे प्रमुख बक्षीसदाते क्रिकेटवेडे व्यक्तिमत्व सचिन दादा मांदळे यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस असणार आहे. यावेळेस चपलावून चेंडू खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम फटका. इथे परत एकदा विशाल डाऊन द बॉल. राहुल आल्या पावली माघारी. विकेटचं पतन. 6 चेंडू 17 धाव्यांची गरज. I
तरी काही वाटणार रवी भाऊ भोई यांच्या माध्यमातून देखील अक्षय शितोळे पाटील यांच्या झेलसाठी निश्चितच 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी जरूर दिलं जाणार आहे. मान्यवरांचं मनापासून आभार. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. माऊल्याबा केमसे त्याचप्रमाणे मनोजजी पारकी यांच्या वतीनं 500 रुपयांचं बक्षीस अक्षय शितोळे पाटील यांच्या झेलसाठी आहे. क्रिकेट हा निश्चितच मित्रांनो खेळ नाही तर कित्येक जणांचा श्वास बनलेला हा खेळ खऱ्या अर्थानं आहे. 6 चेंडू 17 धावा प्रताप शितोळे अंतिम षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं प्रामुख्यानं उपस्थित असणारे मान्यवरांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करूयात. दरम्यान या चेंडूकडे तुम्हाला घेऊन जाईल. चेंडू यावेळेस मात्र विजयच्या पाठ मधून जोरदार पद्धतीने बॅट फिरवली गेली. सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत. नेरे गावचे असणारे जे उद्योजक, स्नेह रिसॉर्टचे असणारे सर्व क्रिकेट या खेळाची प्रचंड आवड आणि प्रचंड वेळ असलेले शुभमदादा जाधव पाटील प्रामुख्यानं ही स्पर्धा पाहण्यासाठी, मेगा फायनल पाहण्यासाठी उपस्थित झाले. त्यांचं मनापासून स्वागत. आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो आज खर तर त्यांचा एंगेजमेंट समारंभ निश्चितच दुपारच्या सत्रामध्ये पार पडला. कुंकुम तिलक समारंभ पार पडला. वेळात वेळ काढून ते फायनल पाहण्यासाठी उपस्थित झालेत. आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. क्रिकेट निश्चितच आवड जर तुम्हाला असेल मित्रांनो तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला निश्चितच सवड मिळेल. हे शुभमदादा जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल वाईड साठी. बघूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. टीव्ही रिप्लेच्या माध्यमातून चेक करून निर्णय पोहोचवला जाईल. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवर 2 धावा जरूर प्राप्त झाल्यात. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. टीव्ही रिप्ले जरूर आपल्याकडे आहे. मैदानाच्या आतमध्ये उपस्थित तमाम कडे रसिकांचं पुन्हा एकदा या कासारसाई करंडकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. तिसरे पंच कळवत आहेत. वाईड चेंडू आहे. 5 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या त्या 14 धावा. कासारसाई करंडकातील शेवटचे 5 चेंडू शिल्लक. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, क्रिकेट शौकीनांचं आणि सर्व बक्षीसदात्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. यावेळेसचा चेंडू सोडून दिलाय. मैदानामध्ये विजय सावळे आपल्या जागेवरती उभा जरूर आहे. डॉट चेंडू पंच या ठिकाणी कळवत आहेत. मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू येईल. 4 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 14 धावा. काय सामना मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू 14 धावांवरती मेगा फायनलचा सामना आहे. त्यावेळेस मात्र खोल टप्प्याचा बॉल सरळ बॅटने खेळलाय. लॉंगॉन फिल्डर तैनात अक्षय शितोळे पाटील. सफेद फिल्डर चान्स घेतलाय आणि इथे पंचांचं बोट आकाशाकडे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज रनआउटच्या रूपात होत आहेत बाद. फलंदाज सिद्धेश बॅक टू द डगआउट. शेवटचे काही चेंडू मैदानामध्ये शिल्लक. नवीन फलंदाज न्यू बॅटर महेंद्र अप्पा सावळे मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समीकरण निश्चितच बदलेल. तीन चेंडू 13 धाव्यांची गरज. 8 फलंदाज बाद झालेत. 3 चेंडू 13 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रताप शितोळे टेस्ट ओव्हर स्पेशालिस्ट हा गोलंदाज आहे. 6 चेंडू 17चा सामना 3 चेंडू 13 वरती आलाय आणि मैदानामध्ये विजयच्या बॅट मधून इथे सिद्ध चेंडू मिडल झाला नाही प्रॉपर. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा जरूर प्राप्त होतील.
शेवटचे 2 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 11 धावा. विजयीला हिरो होण्याची मोठी संधी आहे. 2 चेंडू 11 बनवावे लागतील. 2 चेंडू वरती जर 10 झाल्या तर सामना टाय होईल. सुपर ओव्हर आपण निश्चितच पाहायला मिळेल. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं स्पर्धेतील चषक सौजन्य ज्यांच्या माध्यमातून लाभलंय, एसपी हॉटेलचे सर्व उद्योजक विजय शेठ कोळी या मान्यवरांचं आगमन होते. मनापासून हार्दिक स्वागत आहे. निश्चितच 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. 11 धावा बनवायच्यात. वाईट बॉल. मॅच मध्ये अजूनही चान बाकी आहेत. शेवटचे 2 चेंडू, 10 धाव्यांची गरज. दोन चेंडू 10. शेवटचे 2 चेंडू. प्रथम क्रमांक आहे 81,000. द्वितीय क्रमांक आहे 61,000 रुपयांचं बक्षीस आणि मानाचं करंडक. डबल चेंडू फुलटॉस. मैदानामध्ये बॅटची कडा जरूर घेतली. सिंगल धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला गेला नाही. अखेरचा 1 चेंडू. येस सर. तिसऱ्या पंचांची मदत. ओव्हर स्टेपिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. ओव्हर स्टेपिंग साठी तिसऱ्या पंचांची मदत. मॅच मध्ये ट्विस्ट येणार का? हा चेंडू जर नो बॉल असला तर मात्र आकडे पूर्णपणे बदलतील. 3 धावा प्राप्त होतील. मैदानाच्या आतमध्ये समीकरण पूर्णपणे बदलेल. पाहूया तिसरे पंच काय निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना निश्चितच कासरसाई करंडक 2024 कृषी तालुक्यातील एक मानाची आणि सन्मानाची असणारी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेसाठी प्रेक्षक जर आपण पाहिले तर मैदानाच्या चौफेर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आहे. आमच्या कॅमेरामॅन सरांना विनंती करेल, प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने उपस्थित झाले, त्यांच्यावरती देखील थोडासा कॅमेरा जरूर आपण फिरवा. तिसरे पंच काय निर्णय कळवतील. तिसरे पंच कळत आहेत. हा फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावा आल्यात. अखेरचा 1 चेंडू, 8 धावींची गरज. 55 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक चेंडू 8 धाव्यांची गरज. कासरसाई करंडक 2024 चा चॅम्पियन संघ ठरतोय. मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई आणि उपविजेता ठरलाय माणुसकी वॉरियर्स दिवड तालुका मावळ. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. मनपूर्वक मनापासून आभार. मुबारक बहार में खुले गुलजार में अचानक ये जगमगाता नूर आ गया है. या फायनलच्या सामन्यामध्ये चेक प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार जातोय डेथ ओव्हर स्पेशालिस्ट. निश्चितच फ्लॉग ओव्हर मध्ये विशाल राऊत या गोलंदाजाने ज्या प्रकारची गोलंदाजी केली तो ठरलाय या सामन्याचा हिरो. प्लेअर ऑफ द मॅच दिलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून आभार. सर्वांना विनंती आहे आपण या ठिकाणी सर्व खेळाडू
स्टेज समोर या बक्षीस वितरण समारंभ आपण लगेचच सुरुवात करत आहोत. लगेचच बक्षीस वितरण या ठिकाणी केले जाईल. सर्वांना विनंती आहे मुख्य व्यासपीठाकडे या. Two, two, ऋषी